कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। युताई, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय ग, तू ठीक आहेस ना? लय दिवस झाले आपण नीट बोललोच नाही। तू बिझी असतेस ना, फार धावपळ सुरू आहे तुझी। अगं धावपळ म्हणजे आता तू पण बघतेस की बाळ घरात आल्यापासून सगळीच गडबड चालली आहे। पण मनी मावशी आणि संकल्पला त्यांच्या कर्माची चांगलीच शिक्षा मिळाली आहे। मला नाही वाटत आता संकल्प बरा होईल म्हणून। अगं असं का बोलतेस? कामच तसं केले त्यांनी, तुरुंगात जरी पाठवलं असतं ना तरी सुधारला नसता। हा म्हणजे आता त्यांची प्रवृत्तीच तशी। हो, असं म्हणतात ना, जे पेराल तेच उगवतं। हो पिवताई, खरंय। आपल्या कर्माचा हिशोब ना फेडूनच जावं लागतं इथनं। हो ना, मग सरकारांच्या बाबतीत का गप्प बसलीस? काय ग, काय झालं? पिवताई, तुला माहिती आहे का? माहिती, सगळंच माहिती आहे मला। एक मिनिट, म्हणजे तू आता संकल्प आणि मनी मावशी बद्दल बोलतच नव्हतीस? असं नाही, पण मला ना असं वाटतं की मनी मावशी, संकल्प, सरकार यांच्यात काहीच फरक नाही। पिवताई अगं, असं काय बोलतेस तू? असं बोलते कारण असं आहे, सरकारने इतकी मोठी चूक केली आणि ती एवढे वर्ष झाले लपवून ठेवली। त्यांना त्या गोष्टीचं काही वाटतच नसणार आहे म्हणा। काही वाटत असलं असतं ना तर त्यांनी केव्हाच सांगितलं असतं। पिवताई, त्यांना वाटतंय ग, पण फक्त आपल्याला दाखवण्यासाठी। आणि तुझं काय ग अप्पे, तू तर एवढी तत्वनिष्ठ आहेस ना, कुठं गेली कुठे तुझी तत्व? तू का गप्प बसलीस? पिवताई हे बघ, तुलाही चांगलंच माहिती आहे, प्रेग्नन्सीच्या आधी आणि माझ्या प्रेग्नन्सी नंतर मला असा वेळच नाही मिळाला ग सांगायला। खरंच खोटं, साफ खोटं। जी माणसं तुझ्यासाठी उभी राहतात ना, तू त्यांच्याच चांगल्याचा विचार करतेस, तू त्यांच्याच चुका पोटात घालतेस। पिवताई अगं असं नाहीये, असं खरंच नाही अगं। मी अर्जुनला तुरुंगात टाकलेलं। बापूंचं काय, बापूंना पण मी तुरुंगात टाकलेलं ना। मग सरकारांच्या बाबतीत का गप्प बसलीस? अगं पिवताई, मी तुला आत्ताच सांगितलं ना, खरंच माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी आणि नंतरची परिस्थिती खूप भयंकर होती। बरं मी काय सांगण्याचं, तू आता काहीही बोल, मी तुझ्या बोलण्यात येणार नाही। पिवताई थांब, पिवताई तुला काय झालंय अचानक, अशी का वागतेस तू? अचानक नाही, मी बघितलंय तुला, मी ओळखलंय सगळ्या गोष्टी, तेव्हा हे झालंय। पिवताई प्लीज माझं एकदा ऐकून तर घे। आता तू माझा ऐक अप्पे। हे बघ, सरकारांनी तुझा वापर करून घेतला, मनी मावशीला सरकारांनी घरात आणलं म्हणून तिने तुझं बाळ चोरलं। आणि सरकार जर भाऊजींच्या आई बाबत असं वागले नसते ना तर ह्यातलं काहीच झालं नसतं। पिवताई बरोबर? चूक का बरोबर? बरोबर। तरीही तू त्या माणसाला सूट दिलीस, ज्या माणसाने जवळपास खून केलाय। आणि महत्वाचं, सुजयने असं काय केलं होतं ग? फक्त एक बांधकाम सुरू करायचं बघत होता तू। पिवताई तुझ्या डोक्यात अजून तेच आहे ना? अप्पे तू किती खोटी आहेस ना, ते मला आता चांगलंच कळलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।